पुरुषवाच दिवाळी अंक आम्ही काढतो, कारण त्याच्यामध्ये पुरुषांचं फक्त लेखन घेतो आणि त्यांना असं म्हणतो तुम्ही स्वानुभव कथन लिहा. म्हणजे आम्ही एक विषय घेतला होता की भय इथले संपत नाही. तुम्हाला काय भीती वाटते बोला. तर पुरुषांना ते जरा नवीनच होतं की आपल्याला काय भीती वाटते कशी बोलायची. पण त्यांच्याशी बोलल्यानंतर असं होतं की ते म्हणतात की हो आमची कोंडी होती आहे, त्याची आम्हाला भीती वाटते आहे. आत्ताचा विषय तर आपण पुरुषांची कोंडी हाच घेतला आहे पुरुषवाचमधला. आणि त्याच्यामध्ये इवन या सगळ्या तुमच्या कॉर्पोरेट जगतामध्ये पुरुषाची कोंडी होती आहे, ती कशी होती आहे याच्याविषयी बोललं गेलं आहे. तर पुरुषांनी बोलतं बा, म्हणजे जे आम्ही स्त्रियांना आधी म्हटलं ते आता म्हणायची वेळ आली आहे की पुरुषांनी बोलतं बा. आणि मुख्य म्हणजे आत्ताचे जे प्रश्न आहेत, म्हणजे तू आत्ता जो वैष्णवीचा सुद्धा मुद्दा केला आणि एकूणच घरकामाचा पण मुद्दा आहे, सगळेच जे मुद्दे आपण बोलतोय किंवा सासू सुनांच्या नात्याविषयीचा आहे, तर स्त्री चळवळीमध्ये जेव्हा लक्षात आलं की ही एका अर्थाने या व्यवस्थेची चलाखी आहे की बायकाच बायकांना भांडत ठेवा, मग तेव्हा मी असं म्हणते की म्हणजे पुरुष पुरुषांचे मित्र आहेत का? बॉस आणि हाताखालच्या माणसाचं पटतं का? बाप लेकाचा संवाद तरी असतो का? पटणं बाजूला राहू दे. भाऊबंदकी हा तर शब्द केवढा काय झालेलं आहे, म्हणजे मारामाऱ्या खुनाखुनी हे कोण करतं? पुरुषच पुरुषांचे करतात. पण तुम्ही हे वाक्य कधी ऐकलंय का की बघा ना पुरुषच पुरुषांचे वैरी? म्हणजे हे राजकारण आहे. स्त्री स्त्रीची वैरी आहे हे म्हणणं हे राजकारण आहे आणि पुरुषच पुरुषांचे वैरी आहेत हे न म्हणणं हे राजकारण आहे. तर हे राजकारण आपण समजून घ्यायला पाहिजे. हे राजकारण पुरुषांनी समजून घ्यायला पाहिजे.